नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आपण बोर्ड क्वेश्चन्समध्ये तुम्हाला जे काही प्रश्न पडतील त्याच्याशी रिलेटेड जे काही प्रश्न असतील त्याच्यावरती उत्तर देण्याची ही सिरीज सुरू केलेली आहे। तर या सिरीजमधला हा आजचा तिसरा प्रश्न। तर प्रश्न असा आहे की जर फिजिक्समध्ये आपण अप्रॉक्सिमेटली आन्सर लिहिलं तर मार्क्स मिळतात का? फॉर एक्झाम्पल ॲक्च्युअल आन्सर 8.9 आहे आणि जर आन्सर 8.8 आला तर मार्क्स मिळतात का? तर बेसिकली फिजिक्समध्ये जर तुम्हाला सिंपल फॉर्म्युला यूज करायचा आहे, कुठेही लॉग कॅल्क्युलेशन नाही आहे, तर तुम्ही शक्य तितक्या ॲक्युरेट आन्सर आणि शक्य तितक्या जास्त डेसिमल पॉईंट्समध्ये आन्सर फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा। आता फॉर एक्झाम्पल जर आन्सर सपोज तुम्हाला आलेला आहे 8.8965, तर जेवढं डेसिमल पॉईंट्समध्ये तुम्ही आन्सर फाइंड आउट कराल तेवढं ते जास्त प्रिसाईज असतं आणि प्लस मायनस 0.1चा डिफरन्स कन्सिडर केला जातो बऱ्याचदा, त्याच्यामुळे चालेल हे आन्सर आलं तरी पण। कारण ऑब्वियसली आपण कॅल्क्युलेटर यूज नाही करत आहे, सो ह्युमन एरर्समध्ये थोडंफार कॅल्क्युलेशनमध्ये वरखाली चालतं, 0.01 किंवा 0.001चा डिफरन्स चालू शकतो। फक्त ट्राय करा की जास्त ॲप्रॉक्सिमेट म्हणजे जास्तच लांबचा आन्सर नसावं, थोडं जवळपास असावं आणि जेव्हा तुम्ही आन्सर फाइंड आउट करणार आहात तेव्हा जास्तीत जास्त डेसिमल पॉईंट्समध्ये फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा। कारण कसं होतं, आता सपोज की 8.9 ॲक्च्युअल आन्सर आहे पण तुमचं जर आन्सर 8.87च्या आसपास आलं तर मग ठीक आहे ना, 8.87चं परत थोडंफार ॲप्रॉक्सिमेट करून हे 9 बनणार आहेच। त्याच्यामुळे जेवढं तुम्ही जास्त डेसिमल पॉईंट्समध्ये आन्सर फाइंड आउट कराल तेवढं जास्त प्रिसाईज आन्सर येणार आणि तेवढं तुमचे मार्क्स जाण्याची शक्यता कमी होईल। ठीक आहे, सो त्याच्यामुळे थोडंसं डेसिमल पॉईंट्समध्ये आन्सर फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा, जास्त ॲप्रॉक्सिमेट नको। लॉग कॅल्क्युलेशन्स जर तुम्ही करणार असाल तर थोडंसं परफेक्ट करण्याचा प्रयत्न करा। लॉग तुम्हाला एक्झाममध्ये मिळतो, तुम्ही जर म्हणजे एक्झामिनरला सांगितलं तर तुम्हाला लॉग मिळणार आहे। फक्त लॉगवरती तुम्हाला काही लिहिता येत नाही, नाव वगैरे काही लिहिता येत नाही आणि तुम्हाला तो लॉग रिटर्न करायचा असतो, त्यांना रिटर्न द्यायचा असतो। सो त्याच्यामध्ये तुम्ही लॉग कॅल्क्युलेशन जर करणार असाल तर ते थोडेसे परफेक्ट करण्याचा प्रयत्न करा, केमिस्ट्रीसाठी पण आणि फिजिक्ससाठी पण। ठीक आहे, सो अगेन पुन्हा एकदा मी समराईज करते, 0.±1चा डिफरन्स चालू शकतो, पण शक्यतो जास्त डेसिमल पॉईंट्समध्ये आन्सर लिहिण्याचा प्रयत्न करा आणि लॉग कॅल्क्युलेशन्स करणार असाल तर परफेक्ट करण्याचा प्रयत्न करा। सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। तुम्हाला जर असे काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, तर प्रत्येकाचा आन्सर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन। थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स। बाय बाय।